निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। नगर दक्षिण मधून विद्यमान खासदार सुजयदादा विखे पाटील यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित झाली आहे। याच धर्तीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अहमदनगरमध्ये येऊन बैठक घेऊन प्रचारात सक्रिय होण्याचा आदेश शिवसैनिकांना दिला आहे। ते अहमदनगरमध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की खासदार सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून या विजयात आपला मोलाचा वाटा राहिला पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं। यावेळी त्यांच्या समवेत मंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते। त्यांनी देखील यावेळी शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। जी कमिटमेंट आपण देतो, आपल्याला माहिती आहे शिंदे साहेबांची कमिटमेंट, की तशा कमिटमेंट वरती आपण चालत असतो। आज या अहिल्यानगरच्या शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे साहेब उपस्थित आहेत। त्या हा संवाद मेळावा जो या ठिकाणी पार पडतो, मला या ठिकाणी सुजयजींनी परवाच फोन केला की बाबा या संवाद मेळावा मी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे शिवसेनेचा। यामध्ये शिवसेनेचे कुठले मंत्री जर आले तर हा संवाद मेळावा जो आहे हा पहिला संवाद मेळावा या ठिकाणी सुजयजींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पार पडतोय। तर त्याला बोललो मंत्री कशाला, मी स्वतः जे आहे ते या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी भेटायला येतो आणि त्याचबरोबर दादा भुसे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले। या अहमदनगरचं नामकरण देखील अहिल्यानगर करण्याचं काम जे आहे ते आपल्या या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं। ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली कुठल्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका पक्षाची ही निवडणूक नाही। ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना जे आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाच्या नेतृत्वाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जी कामं केली, मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा एवढी कामं जी आहेत त्या ठिकाणी झाली असतील। गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलला आणि आपल्या देशाच्या संसदेने ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्काराने मानांकित केलं ते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब। मला वाटतं की अहिल्यादेवी नगर नामकरण सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कदाचित शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा या ठिकाणी संपन्न होत असेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्हावासियांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पवित्र नामकरण त्या ठिकाणी संपन्न केलं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। सुजयजी, आपण
या ठिकाणी बोलत असताना या ठिकाणी जे काही उपस्थित शिवसैनिक आहेत ते आहेत, परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगतो, उद्याच्याला जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, कदाचित भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचा सिंहाचा वाटा तुमच्या विचारामध्ये असतो. जिल्हाध्यक्ष होते, पदाधिकारी होते, आणि मी नेमकी कार्यक्रम कुठे घ्यावा हा अंदाज जेव्हा लावत होतो, मला ही अपेक्षाच नव्हती की जी शिवसेना आज नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, वेगळ्या वेगळ्या तालुक्यांच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून आज शिवसेनेची अनिलराव खरी ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी दाखवून दिली. विखे परिवाराचं नातं हे फार जुनं आहे. इथं बसलेला प्रत्येक पदाधिकारी माझे वडील शिवसेनेचे पालकमंत्री असताना त्यांच्या गाडीमध्ये फिरलेला. शिवसेनेनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून विखे परिवाराला दिलेली ताकद हे आमच्या परिवाराने कधी विसरली नाही. आणि मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या संघर्षमय निवडणुकीमध्ये खासदार होण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर कोणाचा असला तर तो या अहिल्यानगरच्या शिवसैनिकांचा होता. त्यांनी फार प्रयत्न केले. स्वर्गीय अनिल भैया होते, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील. आता प्रयत्नाच्या माध्यमातून शिवसेनेची खरी ताकद या नगर जिल्ह्यामध्ये फार मोठी आहे. पण डॉक्टर साहेब, आमचं नगर जिल्हा कसा किंवा आपण आता अहिल्यानगर झाल्यामुळे अहिल्यानगर राजकीय दृष्टिकोनातून फार संवेदनशील आहे. संवेदनशील प्रश्नांमुळे नाही, पण संवेदनशील अनेक राजकीय घडामोडींमुळे असते. या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत असताना मी सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो की अनेक वर्षांचा प्रलंबित असलेली मागणी की अहमदनगरचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व्हावं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी चोंडी येथे कार्यक्रमाला घोषणा केली आणि ती योजना आपण त्या ठिकाणी नाव बदलून आपला शब्द पाळण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी